लेक्चर मॅडमचा घ्यायचंय मला आता. Good morning, friends. Is my audible? Yes, sir. Instead of B Tripoli, today we will conduct lecture. So I think one problem we have taken on the cone in previous lecture. Now one more problem we will take on the cone. Write down problem. We will take simple problem. I have problems on the cone, but it is of 2 stage. But it is not in our. Okay, we will take simple problem first. If we got time, we will take 1 or 2 problem on the 2 stage also. A cone of 40 millimeter diameter, 40 millimeter, ना 45 करा, 40 millimeter diameter and 65 millimeter height and 65 millimeter height is resting on its base on HP, resting on its base on HP. Full stop. It is cut by a section plane. It is cut by a section plane perpendicular to both HP and VP. Both HP and VP
and passes 10 millimeter, passes 10 millimeter from the axis, Full stop. Draw front view, top view, and true shape of section, Full stop. सगळ्यांनी लिहून घेतला प्रॉब्लेम? Okay, full stop. Now I will draw only position here and then I will ask the dimension. आता याच्यामध्ये मी काय करतो, तुम्हाला सोडवून देत नाही हा पूर्ण प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम सेम टाइपचा आहे. कटिंग प्लेन कशी आहे? परपेंडिक्युलर आहे एचपी आणि व्हीपी दोन्हीला सुद्धा, म्हणजे व्हर्टिकल हे. ठीक आहे. जी व्हर्टिकल प्लेन ऍक्सिस पासून किती मिलीमीटर वरती आहे? यस, 10 मिलीमीटर वरती आहे. ओके, याचा अर्थ तुम्हाला एक हायपरबोला शेप, ट्रू शेप मिळेल. ओके, म्हणजे अशा प्रकारचा मिळेल बघा. अशा प्रकारचा शेप मिळेल. एम आय राईट? तर हा जो बेस आहे त्या हायपरबोलाचा, या बेसची लेंथ आणि त्याची हाईट, या दोन गोष्टी तुम्ही मला, हा बेस आहे, या दोन गोष्टी मला तुम्ही सांगायच्या आहेत. मी कोणालाही विचारणार. इज देअर एनी प्रॉब्लेम? सोडवू शकताय? हॅलो, कॅन यू सॉल्व दिस? यस ऑर नो? कोणी बोलत नाही की? हा, ट्राय करतो. ओके ओके, ट्राय करा, काय अडचण नाही. अशा प्रकारचा तुम्हाला एक शेप मिळेल. ऍक्च्युली ह्याचा उलटा असा येईल इकडं, हा इथं असा कोन असेल. हा ऍक्सिस, ही कटिंग प्लेन इथून अशी पास होईल. ठीक आहे. याच्यामधलं डिस्टन्स किती आहे? 10 मिलीमीटर. तुम्ही ऍक्सिसच्या राईट साइडलाच कट केलं पाहिजे असं काय नाही, हे लेफ्ट साइडला सुद्धा असू शकतं. and below that we will have, if we take projection, तुमच्या समोर हिंट पण दिलेलेच आहे बघा, मी कसा ड्रॉ करायचा आहे ते पण. उलटा काढू नका बरं का तुम्ही. मी पहिल्यांदा हे काढलं होतं म्हणून हे उलट काढत आलोय. तुम्ही सेम प्रोसेसने जावं. पहिल्यांदा सर्कल ड्रॉ करा, त्याचे पार्ट करा. ओके, मग हा इथं कट होतोय म्हणजे इथं 2 पॉइंट मिळतील. इथं फ्लॅट सरफेसला कट होतोय म्हणून स्ट्रेट लाईन येते, आणि बाकीच्या ठिकाणी मग कसं येईल? याची एक लाईन घेतली इथं, सिमिलरली फ्रॉम दिस साइड, इथे एक कट होतोय, इथं 2 पॉइंट मिळतील,
आणि इथे 1 पॉइंट मिळेल. ऍक्च्युली इथं पाहिजे होता. ओके, याच्यामधून प्रोजेक्शन घ्यायचे इकडं. इथे 1 पॉइंट येईल, इथे 1 पॉइंट येईल, इथे 1 पॉइंट येईल, इथे 1 येईल. हे 2 पॉइंट स्ट्रेट लाईनने कनेक्ट करायचे, कारण इथं जो बेस आहे तो कसा असतो, सर्क्युलर नाही, तो कसा आहे, फ्लॅट आहे खालून, म्हणून ते स्ट्रेट लाईनने जॉईन करायचं. आपण बघा प्रिझम आणि पिरॅमिड कट जरी झाला तर तो आपण सिलेंड्रिकल किंवा असा कर्व शेपने ड्रॉ करत नाही, कारण ते सगळे सरफेस कसे आहेत, फ्लॅट आहेत. आणि सिलेंडरचा जो जनरेटर आहे किंवा कोनचा जो जनरेटर आहे म्हणजे राऊंड शेप जो असतो तो, तर तो आपण कर्व शेपने ड्रॉ करत असतो. पण इथं जो बेस आहे, ज्यावेळेला बेसला कट होते सेक्शन लाईन, त्या ठिकाणी मात्र आपल्याला ते 2 पॉइंट स्ट्रेट लाईनने जोडावे लागतात. ओके, so draw this all and let's tell me the base length and height of that hyperbola. सर डायमीटर 45 का 40? Diameter 45 घ्या. हाँ. Take diameter as a 45 and height 65 है ना? Yes sir. Okay. Whenever you complete, please write your answer into the chat box. Who is otherwise I will ask one by one, because I don't know how many of you are solving problem regularly. If I measure, I think 15 to 20 students are solving problem regularly. I'm not sure about that, but I guess. Some of the students may attending lecture when they put their mobile in their pocket and wandering here and there for the graphics also. In graphics, you do not have to listen only, you have to act also. ग्राफिक्स मध्ये फक्त ऐकून घ्यायचं नाही, आपल्याला काहीतरी त्याच्यावरती ऍक्शन घ्यायचं आहे, आपल्याला ड्रॉ पण करता आलं पाहिजे. Many times I have given some suggestions for you. Okay, don't think this is the good opportunity for you as this is online. फिरायसाठी मिळतंय, सगळं मिळतंय, अशी अपॉर्च्युनिटी आहे असं समजू नका. You will lose your important days or years. तुमच्या समोर सर्व प्रॉब्लेम ड्रॉ केलेला आहे जवळजवळ मी, फक्त तो डायमेन्शनली ड्रॉ करायचा आहे तुम्हाला आणि त्याची बेसची लेंथ आणि हाईट सांगायची आहे.
सर यस 65 मिलीमीटर ऍक्सिस पासून घ्यायचं ना एक्स वाय लाईन पासून. हा XY लाईन पासून वर 65 घ्यायचा. तुम्ही ते ही लाईन कुठली काढली मग एक्स वायच्या वरती आहे ती? ही साईडची काही नाही नाही, हॉरिझॉन्टल लाईन एक्स वाय ला पॅरलल काढलेली तुम्ही. XY ला पॅरलल हा तीच तीच. ही काही हा हा ती. हा ठीक आहे, तुम्ही XY वरती ठेवा. हे वर काढलाय कोण मी म्हणून इथून घेतले. हा XY वरती ठेवायचा, रेस्ट करायचा. म्हणजे ही लाईन म्हणजे इथं असेल ही XY ला. हा ठीक आहे sir. ओके. बोला की सर.
विच कर्व यश? सर ते बेस साठी आणि ते वरच्या हे का? ह्याच्यासाठी. बरं ठीक आहे. हे बघा इथं कोण काढला तुम्ही, साईडला सांगतो तुम्हाला मी आता. जसं आपण जिथं कट करतो तिथंच येणार आहेत. त्याच्या आतली ही आपण ड्रॉ केलेली जनरेटर्स, हा ऍक्सिस, ठीक आहे. आणि इथं सपोज मी कट केली. ओके, तर या ठिकाणी 2 पॉइंट मिळतील. बरोबर आहे का? हा XY वरती रेस्ट आहे, मगाशी म्हटलं तसं. हा XY वरती रेस्ट आहे. इथं 2 पॉइंट मिळतील बेसला कट झाल्यानंतर. ही कटिंग प्लेन पास होते ना, त्याच्यानंतर जनरेटर मध्ये इथं 2 पॉइंट मिळतील. हा, आलं ना? ओके. त्याच्यानंतर इथे एक पॉइंट मिळेल. ओके, मग याला पॅरल आपण प्लेन घेतो, त्याच्यामधून प्रोजेक्शन घेतो. सेम प्रोसेस करायचे सगळे आपल्याला इथं. तुम्हाला साइड व्ह्यू काढायला लागतोय काय मग? ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा, ही प्लेन अशीच खाली येणार आहे. इथे खाली पण ही अशीच दिसते याच्यावरतीच. ठीक आहे. मग इथं बेसला इथे एक पॉइंट मिळेल, बरोबर आहे. जो पॉइंट इथे तुम्हाला घ्यावा लागेल जवळ याच्या. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट इथं मिळेल याच्यापासून एवढ्या अंतरावरती. हे स्ट्रेट लाईन वरती येणारे पॉइंट्स, बरोबर. त्याच्यानंतर इथे एक प्रोजेक्शन लाईन घेतो मी याच्यामधून, आणि इथे एक घेतो. त्याच्यानंतर इथं जी कट होणारे आहेत, इथं कट होतात बघा, इथं एक मिळतो पॉइंट त्याचा, बरोबर. त्या मिडल साठी ह्या इथं 2 पॉइंट मिळणार आहेत. त्यासाठी इथं एक मिळेल, हा इथे एक मिळतो. मग ते 2 पॉइंट, हा एक पॉइंट इथून घेतला मी, इथं आला, आणि XY पासून हे डिस्टन्स घेतलं, तो पॉइंट इथे आला. आणि इथे एक कट होतोय हा, जो याच्यासाठी साइड जी आहे, ही साइड जी आहे त्याच्यासाठी इथं कट होतोय. हे डिस्टन्स कंपास मध्ये घेतलं की तो इथे येईल बरोबर मध्ये. मग हे जे पॉइंट्स आहेत, हे जे पॉइंट्स आहेत हे कर्वने कनेक्ट करायचे आहेत. आणि ही जी स्ट्रेट लाईन आहे ही स्ट्रेट लाईन राहील, ही बेसला कट होत असल्यामुळे. आलं लक्षात? हॅलो Yes. यश? ओके.
Okay, base is 40. Measure the height. Base 40 millimeter. Dipti. Okay. सर हाईट हाईट कुठपर्यंत घ्यायची वरती त्या आडव्या लाईन पर्यंत घ्यायची का? हा, तो जो पॉइंट मिळाला ना आपला, एकदम हाईट नाही, टोटल हाईट घ्यायची, बेस पासून हाईट. ओके ठीक आहे. हाईट दत्तात्रय 36 and base 40. ओके. हाईट 35, बेस 40. बेस सगळ्यांचा एकसारखाच येतोय. हाईट मात्र वेगवेगळे यायला लागलेले आहे. सो इट इज डिफरंट बिकॉज 36.5. ओके. हे कशामुळे व्हायला लागले? फक्त जे प्रोजेक्शन लाईन तुम्ही ड्रॉ करताय त्या परफेक्टली एकमेकाला पॅरलल नाहीत, त्याच्यामुळं हाईट मध्ये चेंज व्हायला लागलेला आहे. बेस 46. साक्षी, बेस वाढलेला आहे बघा जरा कसा. .46 बेस नाही येणार, कारण सर्कलचा डायमीटरच 45 आहे आणि त्याच्यापेक्षा तो कमी असायला पाहिजे, कारण 10 मिलीमीटर बाजूला आहे. ऋतुजा बेस 40, हाईट 35. ओके. कृष्णा बेस 40, हाईट 36. करेक्ट. ठीक आहे. सैफा 40, 35. केरकल बेस 39, हाइट 33.8. 33.8. ठीक आहे. पॅरलल लाईन थोड्याशा चेक करा. शरयू बेस 38, हाइट 37. बेस जरा चेक करा एकदा परत शरयू. प्रतीक्षा पाटील 40, 36. ओके. तन्मय 40, 36.5. मी जे आन्सर चेक करतोय, मला वाटतं लाईन मध्ये पण मी विचारतो त्यावेळेला पण सेम नावं मला दिसत होती, तेच फक्त आन्सर येते. हे सोडून वेगळी नावं येत नाहीत आन्सर साठी. मेघा बेस 39, हाइट 31. दीप्ति 40, 37. रितेश 40, 35.5. वैष्णवी पाटील 40, 35. प्रीती तावशे 40, 35. सोनाली राउत 42. Sonali Raut, please check base once again. Rohini Raut, base 40, height 30. Height 30. रोहिणी प्लीज चेक हाइट. हाइट खूप कमी आलेले. 39. ओके.
Saurabh Gadge 40 35.5, Shruti 40 35. Pramod 4K 40 35 millimeter. Okay, correct. Aishwarya Shinde 40, height 38. Okay. Okay. ठीक आहे. I will give one more problem. याच्यामध्ये काय काय तयार होऊ शकतात मी तुम्हाला सांगितलं आता. हायपरबोला तयार होऊ शकतो, पॅराबोला तयार होऊ शकतो, तसंच याच्यामध्ये आयसोसेलस ट्रायंगल पण तयार होऊ शकतो. ओके, आयसोसेलस ट्रायंगल पण तयार होऊ शकतो. सो आय विल गिव्ह यू one problem to make isosceles triangle. Okay, take down problem. So you have to solve it. If it is not possible, then in next lecture we will solve it. Write down a cone of base 50 millimeter diameter. A cone of base 50 millimeter diameter and height 70 millimeter, height 70 millimeter, has its axis vertical, has its axis vertical. Full stop. It is cut by an AIP, such that the true shape of the section is an isosceles triangle of 40 millimeter base, 40 millimeter base, and maximum altitude, full stop. Draw front view, comma, sectional top view,
and true shape of the section and true shape of the section. आता या कोन मध्ये याची हिंट देतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही परत विचार करत असाल. 40 मिलीमीटर जर डायमीटर यायचा असेल तर ऍक्सिस पासून थोड्याशा डिस्टन्स वरून 40 मिलीमीटर तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये घ्यावं लागणार आहे. आणि ही जी पास होणारी प्लेन आहे याच्या ऍक्सिस मधून पास होते तरच हा आपल्याला ट्रायंगल मिळतो, स्ट्रेट लाईन मिळतात. जर हा ऍक्सिसचा अपेक्स सोडून जर पास झाला तर आपल्याला तिथं ट्रायंगल मिळत नाही. ओके ओके, try to solve it. Remaining we will see in the next lecture. All of you put your roll numbers into the chat box immediately because less than 1 minute is remaining. So put your roll numbers into the chat box immediately. Okay, thank you all of you. Whenever you have to solve problem your own, at that time you can see how much problem you have to face.